सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाट येथे सिद्धेश्वर पंच कमिटीमार्फत लोखंडी बॅरिकेड उभारण्याचे काम सुरू करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर विसर्जन कुंडासमोरच बॅरिकेड उभारून सर्वसामान्य गणेश भक्तांची वहिवाट रोखण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत गणेश भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंच कमिटीने मनमानी थांबवली नाही तर मोठे जन आंदोलन उभारू असा इशारा श्री गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त सुनील रसाळे यांनी दिला आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेतून तब्बल 14 कोटी रुपये खर्चून सिद्धेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. सार्वजनिक निधीतून विकसित झालेल्या या परिसरात सर्वसामान्य भक्तांना मुक्तपणे फिरता येत असताना आता गणपती घाट परिसरातील वहिवाट बॅरिकेड लावून बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेषतः गणेशोत्सवात हजारो गणेश भक्त विसर्जनासाठी या घाटावर येत असल्याने पंच कमिटीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पंच कमिटीला या जागेवर पूर्ण ताबा हवा असेल तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकासासाठी खर्च झालेले 14 कोटी रुपये आधी महापालिकेला परत करावेत आणि त्यानंतर खुशाल बॅरिकेड लावावेत अशा शब्दात सुनील रसाळे यांनी पंच कमिटीला सुनावले. वारंवार सांगूनही पंच कमिटी ऐकत नसेल आणि मनमानी कारभारावर ठाम असेल तर पंच कमिटी विरोधात तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. 2 दिवसापूर्वी याने बॅरिकेड आणले, खड्डे खांदा चालू केले. त्यानंतर आमच्या गणेश भक्तांच्या लक्षात आलं की इथे बॅरिकेड आम्ही चौकशी केली. त्यावेळेस त्यांनी म्हणले बॅरिकेड लावून हा रस्ता इकडला घाटावरचा रस्ता बंद करायचा असं चाललेलं आहे. मग आम्ही गणेश भक्तांनी त्यांना विरोध केला आणि हे काम बंद केलं. पण असं आमच्या निदर्शनाला आलेलं आहे की त्यांचं मत आहे की भविष्यकाळामध्ये हा रस्ता बंद करायचा गणपती घाटाचा. आणि जगदीश पाटील साहेब ज्यावेळेस हे होते जिल्हाधिकारी त्यावेळेस त्यांनी देवस्थान कमिटीनं तलावात मूर्त्या विसर्जन करण्यास त्यावेळेस त्यांनी आम्हाला परवानगी नाकारली होती. पण आमचा परंपरेचा हक्क म्हणून आम्ही मध्यवर्तीच्या वतीनं हा हक्क आम्ही त्यावेळेस धर्मवीरा पाटील होते 265 टप्पा होते तो आम्ही हक्क परत मिळवला. हे देवस्थान कमिटी निकृष्ट दर्जाची आहे, त्यांची विचार हीन पातळीचे आहेत. हे सतत खोड्या करत राहतात. आता आपण बघितलं तर त्यांच्या ताब्यात हे किती 2 महिने झाले का 3 महिने झाले. हे उकरून काय करणार आहेत नेमकं? हे उकरून त्यांनी रस्ता बंद करायचा विचार बॅरिकेड टाकणार. ही बॅरिकेड इथं आहेत. बॅरिकेड भक्तांना अडचण होऊ शकत नाही. होऊ शकते ना. आमचं कायमस्वरूपी असणार आहेत बॅरिकेड. आमचं भांडण त्याच्यासाठी आहे. बॅरिकेड कायमस्वरूपी असणार. कायमस्वरूपी आहे. हे जरी तुमच्या ताब्यात दिलं असं महापालिकेनं तरी पण तुम्हाला हे नागरिकांच्या हक्काचा परंपरेचा आहे. इथं जे करायचं असतं तर तुम्हाला नागरिकांचे विचार घेतल्याशिवाय करता येणार नाहीत. आणि हे महापालिकेनं लाखो रुपये इथं स्मार्ट सिटीमधनं खर्च केलेत. मग स्मार्ट सिटीचे पैसे तुम्हाला फोडा तोडायचे होते तर मग खर्च केले कशासाठी? जनतेचा पैसा वायपट केला कशासाठी? मग हे तुम्हाला जर करायचं असतं आपलं बॅरिकेड टाकण्याचं नियोजन नेमकं कोणाचं आहे? देवस्थान कमिटी. महापालिकेचं का? महापालिकेला नाही माहीत नाही असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या पद्धतीनेच ते कारभार करतात. यांच्या पद्धतीने कारभार देवस्थानच्या. आमचं मत आहे 1500 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीनं ही जी इथं नूतनीकरण केलं घाटाचं पूर्ण परिसराचं हे वायपट चालेल असं दिसतंय. आणि देवस्थान देवस्थान कमिटीचं आम्हाला नाव ठेवायचं नाही पण त्यांच्या देवस्थान कमिटीमध्ये अनेक भांडणं आहेत. थोबडे विरुद्ध काळाजी हे वाद सोलापूर शहराने सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि त्या ह्याच्यातनं आमचं का नुकसान करता? तुमचं देवस्थान कमिटीने देवस्थान सांभाळावं. ही जी जागा ही महापालिकेच्या ताब्यात द्यावी. महापालिकेच्या उपकरणातनं व्यवस्थित चालत होती आणि महापालिका असल्यामुळे एक दरार होता. अधिकाऱ्यांना सांगितलं ताबडतोब कामं केली जात होती. आता देवस्थानमध्ये कोणाला सांगायला जायचं? ह्याला सांगा का त्याला सांगा, त्याला सांगा का ह्याला सांगा अशी पंचायत आहे. त्यामुळं 1400 कोटी रुपये जर देवस्थान शासनाची परत येत असेल तर द्यावे, मग त्यांच्या ताब्यात द्या. जर देवस्थान 1400 कोटी देत नसेल तर मात्र हे महापालिकेच्या ताब्यात राहावं. मग आमच्या सार्वजनिक मध्यवर्ती गणेश मंडळाच्या वतीनं आम्हाला लवकरच आता गणपतीची आमच्या मिटिंग आहेत त्या संदर्भात आम्ही लवकरच या संदर्भात विचार करू. गणपती घाट परिसरात गणेश भक्तांसह सिद्धेश्वर मंदिरात येणाऱ्या शिवभक्तांची मोठी वर्दळ असते. तसेच अंत्यविधीनंतरच्या धार्मिक विधींसाठीही अनेक नागरिक या परिसरात येतात. मात्र मागील काही दिवसांपासून पंच कमिटीकडून गणपती घाटावरील वहिवाटच बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुशोभीकरण झाल्यानंतर महापालिकेने मंदिर परिसराच्या देखभालीची जबाबदारी सिद्धेश्वर पंच कमिटीकडे हस्तांतरित केली. मात्र त्यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, विद्युत व्यवस्था
व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती तसेच झाडाझुडपांची निगा योग्य पद्धतीने राखली जात नसल्याचा आरोप गणपती घाट येथील गणेश मंदिराचे पुजारी चेतन शिरशीकर यांनी केला. इथं कसं रोज म्हणजे इथं माग गणपती मंदिरच्या माग धावा वगैरे करायला येतात. सगळ्या समाजाचे लोक येतात इथं. खूप गर्दी होते इथं. मग ह्यांनी आता काय म्हणते पंच कमिटीनं सगळं ते लोखंडी ग्रिल आणलेत होम मैदानावरची. होम मैदानावरची ती ग्रिल आणून ती समोर ती जी भिंत आहे त्या भिंतीपासून ते पूर्ण धावा करतात. पूर्ण लोखंडी ग्रिल घालून त्यांचा पॅक करायचा विचार आहे. आणि फक्त एक लहान मध्ये गेट ठेवणार म्हणते, म्हणजे तिकडून इकडं इकडून तिकडं लोक यायसाठी, असं तेवढं विचार आहे. मग आणि परत पुढच्या सप्टेंबरमध्ये गणपती आहेत. सगळे सार्वजनिक गणपती विसर्जन वगैरे करायचं असते. मग त्यांनी लोखंडी ग्रिल घातलं तर मग गणपती विसर्जन कसं करायचं. आणि इथं हे आमचं गणपती मंदिर आहे, त्या इथं गणपती मंदिराचे सगळे चतुर्थीला रांग असते इथं लास्ट पर्यंत. अंगारिका चतुर्थीला तर त्या भिंतीपर्यंत लांब रांगा होते. मग कसं लाईन थांबायचं, येणे स्टीलचे येणे असं लोखंडी अँगल मारल्यावर असं सगळं प्रॉब्लेम आहे. म्हणून मग किती महिने झालं स्मार्ट सिटी तीन चार महिने झालं पंच कमिटीकडे जाऊन. काय फरक दिसतो? परत काय सगळे सीसीटीव्ही बंद, म्हणावं तसं मेंटेनन्स नाही आहे. परत झाडाच्या फांद्या कट केलेल्या नाही आहेत. प्रकाश हे सगळे स्ट्रीट लाईट आहेत ना, म्हणजे त्याचा प्रकाश खालीपर्यंत येत नाही. त्यामुळं मुलं मुली बसायचं ते प्रमाण वाढलेलं आहे. म्हणावं तसं काही हे नाही. म्हणजे सुरक्षा रक्षक आहेत पण ते म्हणावं ते पुरेसे नाही आहेत. भरपूर पाहिजेत सुरक्षा रक्षक, जरा स्ट्रॉंग पाहिजेत. आणि ह्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी जेव्हा महापालिकेकडे ही जबाबदारी होती तेव्हाची व्यवस्था त्यावेळेस व्यवस्थित होती. आणि ते सगळे अधिकारी ते सगळं सांगितलेले ऐकत होतं. हे ऐकत नाहीत. पंच कमिटीचे लोक काय ऐकत नाहीत. ही पूर्ण परिसर पंच कमिटीकडे सध्या महापालिकेकडे असावा. महापालिकेकडे त्यामुळे भक्तांची सोय होईल. महापालिका आणि 4-5 सिक्युरिटी गार्ड म्हणजे सगळं झाडांचं वगैरे देखभाल करावी महानगरपालिकेने. इतक्या मोठ्या परिसराच्या देखभालीचा खर्च पंच कमिटीला परवडत नसल्याने मंदिराच्या दिशेने येणारे मार्गच बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संजय शिंदे यांनी केला. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातून सिद्धेश्वर मंदिर सुधारणा हा एक प्रकल्प मोठ्या प्रमाणात इथं करण्यात आलेला आहे. पण हा स्मार्ट सिटीकडं असताना येथील जो स्वच्छता आणि इथले झाडाची कापणी किंवा काय ठेवण वगैरे जे आहे ते व्यवस्थितपणे होत होती. आत्ता अलीकडं आम्हाला असं कळलं आहे की ह्या पूर्ण सिद्धेश्वर मंदिराचा परिसर महापालिकेने सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीकडं वर्ग केलेला आहे. तर आता हे 3-4 महिन्यापासून येथील स्वच्छता, इथलं झाडांची जी छाटणी होत होती, झाडं काढायचा प्रकार आहे तो बंद झालेला आहे. आणि तो बंद झाल्यामुळं आता पावसाळा पण सुरू झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी इथं रहिवासी भाग आहे जो गणपती घाट आहे. गणपती घाटापासून लक्ष्मी मार्केटपासून तो पठाणबागेपर्यंत हा भाग पूर्ण लोकवस्तीचा भाग आहे. इथं मोठे मोठे साप यायला लागलेत. मोठे प्राणी बाहेर पडायला लागल्यामुळं इथल्या लोकांना धोका निर्माण झाला. आणि झाडं न कापल्यामुळं त्या झाडांमुळं पण त्यांना त्रास व्हायला लागलाय येथील लोकांना. आणि इथं परत दुसरी गोष्ट काय की दुपारी बंद असताना पण काही लोक येऊन ह्या भागात त्या बाकड्यावरती झोपणे, बाकड्यावरती नाही त्या गोष्टी म्हणजे हातवारे किंवा काय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे हावभाव करणे. काही मुलं मुली पण कॉलेजच्या येऊन बसतात, ह्याच्यावरती पण पायबंद घालायला पाहिजे. नाही आता पंच कमिटीकडे वर्ग केलाय म्हणल्यानंतर देवस्थान कमिटीकडे आलं. ते आता महापालिकेने काय त्यांना टर्म अँड कंडिशन घातलेत हे आपल्याला माहित नाही. तर आमचं म्हणणं काय की महापालिका किंवा स्मार्ट सिटीने यांच्याकडे वर्ग करताना यांचे जे काय ह्यांना टर्म अँड कंडिशन घातलेत ते खरं तर जाहीर करायला पाहिजे होतं, असं आमचं इथल्या नागरिकांचं मत आहे. ज्या स्मार्ट सिटीने आणि महापालिकेने किंवा जिल्हाधिकाऱ्याने यांना कुठल्या कसं आहे सरकार किंवा शासन जागा देताना किंवा काही वर्ग करताना नियम अटी घालत असतो. तर ह्यांच्या काय नियम अटी आहेत त्या आपल्याला नागरिकांना कळायला पाहिजेत. आणि त्यातून त्यांच्यात आणि नागरिकात
एक वाक्यता यायला पाहिजे असं आमचं मत आहे. सार्वजनिक पैशातून विकसित झालेल्या परिसरात सर्वसामान्य भक्तांचीच वाट अडवली जात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पेटलेल्या या वादात सोलापूर महापालिका हस्तक्षेप करणार का? पंच कमिटीकडे सोपवलेली परिसराच्या देखभालीची जबाबदारी पुन्हा काढून घेणार का? याकडे गणेश भक्तांसह सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.